चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर चंदन उटीतून साकारला अष्टविनायकातील 7वा गणपती महड वरद विनायक। पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार अभिजित धोंडपळे, मोरेश्वर जोशी यांनी वरद विनायकाचं साकारलं मनोहरी रूप। चंदन उटीतून वरद विनायकाचं रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। दावडी येथे सालाबाद प्रमाणे गुढीपाडव्याला पारंपरिक पद्धतीने पंचांग वाचन। यंदा पाऊस कमी पडेल असे करण्यात आले भाकीत। बाजारपेठेतून पंचांग आणि देवीच्या ओटीची वाजत गाजत काढण्यात आली मिरवणूक। पोलीस पाटील आत्माराम डुमरे पाटील यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी देवीची पूजा, ओटी आणि पंचांग पूजन। यानंतर ग्रामपुरोहित नंदकुमार बदे यांनी केलं पंचांग वाचन। यावर्षी पशुपालक श्रीकृष्ण असल्याने दुधाचे प्रमाण वाढेल आणि पाऊस कमी प्रमाणात पडेल। तसेच चंदन, मूग, कापूस, सुपारी, सोने, ऊस भरपूर प्रमाणात उत्पादित होतील असाही अंदाज। कडधान्याचे पीक आणि खरीपांची पिके जोरदार असणार। यावेळी माजी सरपंच भाऊसाहेब होरे, संतोष गव्हाणे, संभाजी घारे, पोलीस पाटील आत्माराम डुमरे पाटील, सरपंच राहुल कदम, माजी उपसरपंच हिरामन खेसे, रामदास बोत्रे, पांडुरंग ढुंडे, अशोक सातपुते, मारुती बोत्रे आदी ग्रामस्थांची उपस्थिती। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुरुवारी चास येथे वीरांची मिरवणूक। चास गावात पिढ्यानपिढ्यांची अखंड परंपरा आजही कायम। हे वीर धुळवडीला काढतात, मात्र यावर्षी धुळवडीच्या दिवशी ग्रहण असल्यामुळे वीरांची मिरवणूक गुढीपाडव्याला काढल्याचं ग्रामस्थांनी केलं स्पष्ट। या मिरवणुकीत टोके, रासकर, वाळुंज, मुळूक परिवार सहभागी। या मिरवणुकीत ग्रामस्थ आपल्या लहान मुलांना देवाच्या दर्शनासाठी घेऊन जाताना चाफ्याच्या फुलांच्या माळा मुलांच्या गळ्यात घालून देवदर्शन करून मुलांना गावाच्या मुख्य चौकात आल्यावर मुलांना बसून त्यांच्या भोवती फेर धरून नाचण्याची वर्षानुवर्षाची परंपरा। मराठी नववर्ष असलेल्या गुढीपाडवा या सणानिमित्ताने दौंडकरवाडी रामनगर गावामध्ये गुढी उभारून हिंदू नववर्षाचे केले स्वागत। सरपंच सीताराम गुजर आणि उपसरपंच भाऊसाहेब कामटे यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये पूजन करून उभारण्यात आली गुढी। पारंपरिक वाद्याच्या गजरात गावातून मिरवणूक। दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामदैवत गोसासी बुवा महाराज यांच्या मंदिरासमोर गुढी। महिला, तरुण वर्ग आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। आमदार बाबाजी काळे यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत क्रीडा विभागामार्फत खेड तालुक्यासाठी तब्बल 77 लाख रुपयांचा निधी मंजूर। या निधीतून खेड तालुक्यातील 11 गावांमध्ये आधुनिक ओपन जिम आणि व्यायामशाळा साहित्य उभारले जाणार। ग्रामीण भागातील युवकांना शहराप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रत्यक्षात येणार असून यामध्ये ग्रामपंचायत कोये, वाकी बुद्रुक, कडाचीवाडी, गोसासी, जैदवाडी, रोहकल, पाडळी, शिरोली आणि वाळद या गावांमध्ये ओपन जिम उभारण्यात येणार। तिनेवाडी येथील तालुका क्रीडा संकुल आणि राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात अत्याधुनिक व्यायामशाळा साहित्य बसवण्यात येणार। स्थानिक नागरिक, युवक वर्ग आणि क्रीडाप्रेमींमध्ये या निर्णयाचे स्वागत होत असून या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून व्यक्त होत आहे समाधान। स्वर्गीय किसन महादेव आहेर यांच्या स्मृतीनिमित्त पंतकृपा मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन मनोज आहेर यांच्या वतीने खेड तालुक्यातील अंध, अपंग, वयोवृद्ध अशा 7 कुटुंबांना मोफत किराणा साहित्याचे वाटप। गुळानी, साबुर्डी, कडूस, कानेवाडी, टोकेवाडी आणि राजगुरुनगर येथील गरजूंना धान्य आणि किराणा किटचं केलं वितरण। यावेळी माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास दुधाळे, मुख्याध्यापक संजय घुमटकर, अविनाश पाटील, नगरसेवक सागर सातकर, सर्जेराव पिंगळे आदींची उपस्थिती। निघोजे येथील ARAI चौकात रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकची पादचाऱ्याला धडक। अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू। ट्रकच्या धडकेत मोहम्मद नौशाद इर्शाद वय 30 याचा मृत्यू। मोहम्मद इर्शाद याच्या डाव्या पायावरून ट्रकचं चाक गेल्याने गंभीर दुखापत होऊन झाला मृत्यू। कुरुळी गावच्या हद्दीत हापसे वस्ती येथे बाळासाहेब हापसे यांच्या इमारतीमध्ये 3 पत्ती जुगारीवर दक्षिण म्हाळुंगे MIDC पोलिसांचा छापा। राजिक महबूब शेख वय 29 राहणार वेताळ नगर चिंचवड,
सूरज नरेश कदम वय 32 राहणार मातोश्री कॉलनी डांगे चौक वाकड, आसिफ उस्मान तांबोळी वय 28 राहणार बोपोडी, गोविंद बाबूराव कांबळे वय 29 राहणार नरेगाव तालुका हवेली यांच्यावर कारवाई। आरोपी स्वतः आर्थिक फायद्यासाठी 3 पत्त्याच्या पानावर पैसे लावून जुगार खेळत असताना जुगार साहित्य आणि रोख रक्कम केली हस्तगत। चाकणच्या आंबेठाण चौकातील साई हॉटेल अँड चायनीज सेंटरमध्ये देशी विदेशी दारूच्या विक्रीचा प्रताप उघडकीस। भर चौकातील चायनीज सेंटरमधील दारू साठ्यावर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई। कृष्ण बहादूर सिंग वय 27 याच्यावर कारवाई। बेकायदा देशी विदेशी दारूचा विक्रीसाठी साठा केल्याचे झाले उघड।